बावधन जिल्हा परिषद गटाची ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आदरणीय मदन दादा, आदरणीय शशीदादा, सन्माननीय वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल जी सावंत, सन्माननीय अरुणादेवी पिसाळताई, आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे, त्या बावधन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दीप्तीताई शशिकांत पिसाळ, त्यांच्यासोबत पंचायत समितीचे आपले उमेदवार सचिन भोसले पाटील आणि आपल्या सिंधुजने पंचायत समिती गणाच्या उमेदवार अनिताताई कोंडाळकर या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या अनुषंगानं होत असलेली बावधनमधली सभा, ही सभा एका वेगळ्या अर्थाने महत्वाची आहे. त्या बावधन गावानं, या परिसरानं सातत्यानं वाई तालुका, वाई विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर प्रभाव ठेवलेला. सातत्यानं आपण सगळ्यांनी पाहिलं, या तालुक्यामध्ये बावधन गावाची तालुक्याच्या राजकारणामध्ये बावधन गावाचं महत्व सातत्यानं अनन्य साधारण असं राहिलंय. आणि अशा या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बावधन गावामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होते. या निवडणुकीच्या उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे, आणि त्या प्रक्रियेमध्ये बावधन गावाच्या महत्व कमी करण्याचा जो प्रयत्न काही शक्तींचा चालू आहे, सातत्यानं या बावधन गावाबद्दल जे राजकारणाबद्दल एवढ्या आदरानं बोललं जातं, किंबहुना या शहर बावधनचं खूप मोठं महत्व, खूप मोठा प्रभाव या राजकारणावर आहे. हा प्रभाव संपवण्याचा षडयंत्र या निवडणुकीच्या अनुषंगानं खूप प्लॅन करून ते षडयंत्र केले. म्हणून आपल्या सगळ्यांना ठिकाणी मी सांगणार, तालुक्याचं राजकारण हा एक वेगळा विषय आहे. परंतु बावधनचं या तालुक्यातलं महत्व अनन्य साधारण आहे आणि ते सातत्यानं राहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. याचा अर्थ तालुक्यातल्या दुसऱ्या गावाचं महत्व नाही असं अजिबात नाही. आम्ही कुठं म्हणलं बोपेगावचं महत्व कमी करा, आम्ही नाही म्हणलं. आमचं म्हणणं एवढंच आहे की बावधनचं
वाई तालुक्याच्या राजकारणाचं जे महत्व आहे ते अबाधित राहिलं पाहिजे आणि ती ठेवण्याची जबाबदारी आपल्या बावधनकरांची आहे. या ठिकाणी ही निवडणूक होत असताना वास्तविक पाहता निवडणुकीच्या प्रचार सभामध्ये आपण 5 वर्षात काय केलंय, आपण 25 वर्षात काय केलंय आणि आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय दिवे लावणार आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. जो प्रचाराचा अवधी आपल्याला दिलेला असतो त्या अवधीमध्ये आम्ही 5 वर्षामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये काय करणार आहे हे सांगून मत मागायचं असतं. पण मी आपल्याला आज खूप थोडक्यात बोलणार आहे आणि आपल्याला हे सांगणार आहे. आज मी अख्ख्या वाई मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावात गेलो. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये लोकांनी बोलवलं, सभाही झाली. पण ती सभा होत असताना सातत्याने चर्चा झाली की आमच्या वाई मतदारसंघातला खंडाळा तालुक्यातला दुष्काळ संपला पाहिजे. मला कोरं पडलं, अरे जयकुमार गोरे सारख्या सामान्य कुटुंबातल्या साध्या पोऱ्यानं 4 वेळा आमदार झाला, पण आमदार होताना जनतेला शब्द दिला की मी माझ्या मान खटावचा दुष्काळ संपवेल आणि तो संपवण्यासाठी मला आशीर्वाद द्या. अरे जयकुमार गोरेनं वाईत येऊन या सगळ्या खोऱ्यातनं खंडाळाच्या परिसरातनं इथनं पाणी नेऊन मान खटावचा दुष्काळ संपवला. आज माझा मान खटाव दुष्काळ मुक्त होतोय. मी निवडणुकीत लोकांना शब्द दिलाय, येणारी कुठली निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही. त्या मान खटावामध्ये आज छान साखर कारखाने 5व्याचं काम चालू आहे आणि 5 साखर कारखान्यांना पुरेसा ऊस माझ्या तालुक्यातून बाहेर जातोय. ते पाणी सगळं मी या वाई तालुक्यातनं वाई मतदारसंघातनं पाणी मी घेऊन गेलो. मग मला सांगा, वाई तालुक्यातले लोकप्रतिनिधी इथलं पाणी तिकडं जाऊन दुष्काळ संपतोय आणि इथलं पाणी इथं काय देऊ शकते? इथल्या लोकांचे प्रश्न नाही संपू शकले. मांढरदेवीला गेलो, रस्ता पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी सभेला गेलो त्या चिखलीला गेलो, तिथल्या लोकांचं म्हणणं आमच्याकडे रस्तेच नाहीत, आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, आमच्याकडे पायाभूत सुविधा नाही, फक्त आमच्यावर दबाव येतोय, बाकी काही नाही. लोहमला गेलो, प्रचंड मोठा जनसमुदाय जमला होता आणि त्या लोकांच्या डोळ्यात, माता भगिनीच्या डोळ्यात एक आस होती. त्याच्या भावना होत्या की आज जयकुमार गोरे येत आहेत, आज तरी आमच्या 14 गावाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल काय बोलतील, आमच्या प्रश्नाला मार्ग निघेल, अशा पद्धतीची भावना मायमाऊलींच्या डोळ्यामध्ये होती, जनतेच्या डोळ्यात होती. गेल्यावर हावलं नाही. मी काळूबाईची शपथ घेतली, सांगितलं या वाई खंडाळा तालुक्यातल्या ज्या ज्या दुष्काळी गाव आहेत त्या गावांना पाणी दिल्याशिवाय हा जयकुमार गोरे निवडणूक लढवणार. माझी भावना झाली इथं आल्यानंतर आणि मला वाटतं या मातीत पाणी यावं, मला वाटतं इथला विकास व्हावा. मग इथल्या लोकांना का नाही वाटत? का हा भाग अजून संघर्ष करतोय, विकासासाठी संघर्ष करतोय? आता तर आपण बघितलं ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या दोन्ही संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. कुठल्या खात्याच्या? आणि या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जे काही काम होतं ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्यातनं मंजूर होतं. मुख्यमंत्री सडक योजना असेल, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची, 25-15 ग्रामविकास खात्याचं, 30-54 रस्ता ग्रामविकास खात्याचा, 50-54 रस्ता ग्रामविकास खात्याचा,
गावात अंतर्गत असता ग्रामविकास खात्याचा, गावातलं गटार करायचं ग्रामविकास खात्यातनं, ग्रामपंचायत कार्यालय बांधायची ग्रामविकास खात्यातनं, स्मशानभूमी बांधायची ग्रामविकास खात्यातनं, स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा ग्रामविकास खात्यातनं, घरकुल बांधायचं ग्रामविकास खात्यातनं, विहीर खोदायची ग्रामविकास खात्यातनं. जे जे काम गावखेड्यामध्ये करायचं ते सगळं काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतं. आणि ही निवडणूक ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामविकास खात्याची आहे. मग मला सांगा, हे सगळं राजकारण विकासाच्या मुद्द्यावर चालतं, कामासाठी आपण करतो, कामासाठी या सगळ्या गोष्टी करतो. माझा सवाल आहे, इथून सांगा बा, तुम्ही या गावखेड्यांच्या विकासासाठी, बहुजन गटाच्या विकासासाठी, या पंचायत समितीतल्या सगळ्या विकास कामासाठी कुठून पैसे? पत्र तर मलाच द्यायला लागेल, सांगायचं मलाच लागेल. मग माझं म्हणणं तुम्हाला एवढं आहे की कशाला स्पीड ब्रेकर पाहिजे मध्ये? कशाला स्पीड ब्रेकर पाहिजे मध्ये? अरे मुंबईच्या ग्रामविकास खात्यातनं पाईपलाईन डायरेक्ट बहुधन मध्ये करू ना आपण. कशाला ब्रेकर पाहिजे मध्ये? या सगळ्या कामासाठी मी सातत्याने आपल्याला सांगत आलो की हा जो वाई मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग आहे, मला इथं बघितल्यानंतर मी सातत्याने सांगितलं की इथल्या लोकांना दादा बदल पाहिजे. आणि आता बदल करणारी शक्ती एकच दिसते. पण हे सगळे सांगतात बघा, तुमच्याकडे त्यांच्यात एवढी ताकद आहे, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, जिल्हा बँकेचे चेअरमन, 2 कारखान्याचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सरपंच, सगळं त्यांच्याकडे. आणि एवढी सगळी ताकद असताना, एवढी सगळी ताकद असताना सुद्धा ज्यांनी या मतदारसंघामधल्या उमेदवारानं अशी एक शिडी शिल्लक नाही की जी मतदान पडणार दिली नाही. असा उमेदवार तो मी माझ्या तालमीत तयार झालेलाच घ्यायला लागला. काय पत्र इथं तिथंच, पुढं यशवंतनगर मध्ये तसंच, वाईट तसंच, वाईट पण तसंच. पण वाईटचा निकाल बघितला कसा झाला? कसा झाला? वाईची पुनरावृत्ती बहुधन मध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. तेव्हा मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगणार आहे, या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय दीप्तीताई या ठिकाणी उमेदवार आणि दीप्तीताईच्या साठी म्हणण्यापेक्षा बाकी सगळं सोडून द्या, आता खूप वेळ झाला. पण मी सांगतो, बहुधन गटासाठी ग्रामविकास खात्याच्या मंत्री दीप्तीताईच आहेत. ताई जे काम सांगाल, जो विषय सांगाल, या बहुधनसाठी जे मागाल, मी तर शब्द दिलेलाच आहे 5 कोटी द्यायचा आमच्या. कुठं अंदाज दिलेला नाही, इथं आपल्या इथं नाताला नाथसाहेबांना 5 कोटी रुपये द्यायचा मी शब्द दिलेलाच आहे. पण या ठिकाणी मी सांगतो आणि या बहुधन गटामध्ये मी सांगतो की या भागाच्या विकासासाठी, या परिसराच्या विकासासाठी, इथल्या ह्याच्यासाठी कधी आमदार फंडाची गरज लागणार नाही. 5 वर्षात आमदार फंड किती येतो? वर्षाला 5 कोटी, 5 वर्षात 25 कोटी. 1 वर्ष गेले, राहिलं किती? 20 कोटी है ना. 5 वर्षात एक आमदार 20 कोटी रुपये अख्ख्या मतदारसंघाला देतो. बरोबर ना? देतो ना. माझा बहुधन करणार शब्द आहे, माझ्या ग्रामविकास खात्याचं बजेट 54,000 कोटी आहे. माझा शब्द आहे इथं, बहुधन मधनं दीप्तीताईला निवडून द्या. बहुधन साठी, बहुधन गटासाठी
5 वर्षात आमदारकीच्या 2 टर्मला लागतो ना निधी, येतो ना निधी देणार, तेवढा या 5 वर्षात येतो. 50 कोटी रुपये. 5 वर्ष आमदारकीचा हिशोब केला तरी संपणार नाही. तेव्हा आज आपल्याला माझी विनंती आहे, बाकी सगळं जाऊ दे, निवडणूक आली होईल, पण आपल्या सगळ्यांना ज्या भूमिका घेऊन आपण काम करतोय आणि ती भूमिका घेत असताना याही गावाचं, या गटाचं, या परिसराचं सगळ्याचं महत्व अबाधित राहिलं पाहिजे. आणि जो उद्देश आपला असतो, विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होतात ना, बाकी काय. बरोबर, जयकुमार गोरे इथे येऊन कशाला भाषण करतोय, आमच्या भागात कशाला येतोय, हो नसतो चालू बाबा, कशाला येईल मी, द्यायचं ना पाणी, कशाला मी जाऊन मांडर जाईल, करायचं ना मांडर जाईल रस्ता, मी कशाला जाईन तिकडं, कशाला जाईल, द्यायचं ना इथं नाथ बाबाला इथं 5 कोटी, मी कशाला देईन, है ना, मी कशाला येते, बघायला आपल्याला करायची ना मदत, नाही गेले, या लागलं मला मदत करायला. शेवटी नाथबाबांचे आशीर्वाद घ्यायला आलो. तेव्हा मला एवढंच सांगायचंय की इथं आलो, याचं दुःख होतं ना, हे दुःख जर व्हायचं नसेल तर तुम्हाला काम करायला लागेल. आता तरी काय ना, आता संधी आहे, पण जे खाताय, बाकी जाऊ द्या, पण जे खाताय ना ते पुनर्वसन खाताय. इथं अनेक धरणं झाले, अनेक धरणं झाले, तिथल्या पुनर्वसनाची खूप मोठी आवश्यकता आहे. बाकी हवं इथं काय नका देऊ, पण किमान पुनर्वसित लोकांचं पुनर्वसन तर नीट करा, ते तर करा. ही लोक माझ्याकडेच येतात, म्हणजे खातो तुमच्याकडे, माझ्याकडे नाही भाऊ, तुमच्याशिवाय होणारच नाही म्हणे. म्हणजे तो विश्वास लोकांचा निर्माण करायला लागतो. तो विश्वास निर्माण करा. द्वेषाचं राजकारण करू नका, फूटतूट करू नका, कुठल्या गावाचं महत्व कमी करायचा प्रयत्न करू नका. आपण निवडणूक ही विकास कामावर लढा, विकास कामावर जिंका आणि चर्चा विकास कामावर द्या. तेव्हा ही भूमिका घेऊन आपण काम केले अडचण येणार नाही, हे या निमित्तानं सांगेन. आपल्या सगळ्या गावकऱ्यांना माझं सांगणं आहे, आणि मला वाटतं तुम्हाला सांगण्याचा एवढा मी मोठाच नाही. जे बावधनला कळतं ना ते कुणालाच कळत नाही. बावधनला माहितीये कधी एक व्हायचं असतो, कधी कार्यक्रम लावायचा असतो. बावधन सांगणं कुणालाच कळत नाही. तेव्हा एकदा बावधनचा निर्णय घेतला की काय होतं, काय होतं, काय होतं, जोरा जोरात तिला बावधन निर्णय घेतला की चांग बरं झालं म्हणून समजा. घेतला निर्णय, आपण सांगा, घेतला, घेतला, तर बावधन निर्णय घेतला झाला. त्यामुळं या ठिकाणी पंचायत समितीचं सचिन भोसले पाटील, आमच्याकडे पण पाटील आहे. आपला पाटील बी निवडून आला पाहिजे ना, येणार. आपल्याही पाटलासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने मदत केली पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण काम करा. खूप वेळ झाला, वाटते मला खूप बोलायचं होतं, पण मी बोलायला येतो, मी बोलायला येतो. ताईला आशीर्वाद द्या. 7 तारखेला ताईला आशीर्वाद द्या. 9 तारखेला मी तुमच्याकडे येतो. मागचा पुढचा सगळा हिशोब करू द्यावा. बोलू बाबा, निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, बोलेन मी, काय चिंता नका करू. पुन्हा एकदा बावधन करायला, बावधन करायला मनापासून माझी विनंती आहे, माझ्या मायमाऊलींना विनंती आहे की बावधनची लेख सातारा जिल्हा परिषद गेली पाहिजे, परिषदेत गेली पाहिजे. याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. खास करून बहिणींना सांगतो, देवाभाऊचा निरोप आहे, देवाभाऊचा निरोप आहे. अरे देवाभाऊने आपल्या सगळ्या बहिणींचा सन्मान केला, केलाय ना. गावात जर बहिणींना माझा आवाज येतोय
अरे स्वतःचा भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी म्हणताना ताटात 100 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो. सालीचा जमाना गेलाय. पण तुमचा देवा भाऊ महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये पाठवतो. लक्षात ठेवा. माझ्या बहिणीचा सन्मान देवा भाऊनी केलाय. हा सन्मान आजपर्यंत कोणी केला नव्हता. 50-100 रुपयासाठी 500 रुपयासाठी इकडं आमच्या बहिणी कधी ते पैसे मागायचा. घरी एवढं टाकायचं 100 रुपये 50 रुपये 500 रुपयाचा हिशोब धागा मागतात. कुठं गेलं, काय काय आणलं, किती राहिलं, कुठं गेलं, सगळं हिशोब मागणारे ही घडी. आता सकाळी उठतात, दारानं बहिणीच्या कानाजवळ जातात, हळूच म्हणतात खात्यावर किती शिल्लक आहेत. हा सन्मान कुणी दिला? देवा भाऊनी दिला. त्या भाऊधर्माच्या सगळ्या बहिणींना माझा आवाज येतोय. देवा भाऊच्या कमाला विसरू नका. हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. आमच्या बहिणी काही समजून भावाला काय कमी केले? लाईट बिल माफ केलं ना? शेतीचं केलं लाईट बिल माफ. सगळ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये मोदीजीचं फडणवीस साहेबांचे येतात ना? येत का नाही? आता देवा भाऊनी सांगितलंय की माझ्या शेतकरी बांधवाचं कर्जमाफी सुद्धा जून मध्ये करणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पक्षासोबत राहिलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि हे या ठिकाणी आपल्याला मी मनापासून सांगतोय. बावधनमधल्या युवकांना माझी विनंती आहे, बाहेर पडा. बावधनचा युवक बाहेर पडला तर इथला कुठलाही निकाल बदलण्याची क्षमता ठेवतो हा युवक. ही जनता ही ताकद ठेवते. तेव्हा माझी विनंती पुन्हा एकदा आहे, आपण बाहेर पडा, ताकदीने काम करा. आणि तिन्ही उमेदवार एक चौथा पण आला एका ओळखता का ना? कोण आहे? कोण आहे ते? दिलीप अण्णा बाबर पण आले. ते भुईज बंद करतात. तुम्हालाही शुभेच्छा. केंद्र गणात आलेले दीपकजी तुम्हालाही शुभेच्छा. पण आता सांगितलं ना की हे सगळे लोक निवडून येणार. भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर महाराष्ट्राच्या आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदा फडकणार. याच्यामध्ये कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. पुनर्वसन खात्याने सांगायची अजिबात आवश्यकता लागणार नाही. झेंडा फडकेल. पण हे फडकत असताना बघा, तुम्हाला मी भावगणकरांना सांगतोय, जेव्हा सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल, तेव्हा पहिल्यांदा असं घडेल की बावधनचा जिल्हा परिषद सदस्य नाही. हे होता कामा नये. लक्षात घ्या. बावधनचा जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषदेमध्ये असलाच पाहिजे. याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. हे आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो. कमळाच्या पुढचं बटन दाबा. 7 तारखेला कमळाची काळजी घ्या. आणि राहिलेले 5 वर्ष कमळ आणि देवाभाऊ आम्ही सगळे मिळून तुमच्या सगळ्यांची काळजी घेऊ हा शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये बहुजन पंचायत समिती गणातील शाबा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य अमोल गाडवे, प्रमोद डोळे, गणेश डोळे, कुणाल डोळे, शेखर जमदाडे, प्रवीण डोळे, रोहित डोळे हे या ठिकाणी प्रवेश करतायत. कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यासोबत गुरुवर्य रेणुका पुणेकर, अर्चना पुणेकर, सानिया पुणेकर हेही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यासोबत दोन गावचे विद्यमान उपसरपंच सचिन कांबळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. त्यांनी कृपया स्टेजवरती यावं असं मी त्यांना विनंती करतो. Look.
बळीराजासाठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देशाने घडवाया राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भारत